नक्कीच या स्पर्धेतील सुपर ओव्हर सुद्धा पाहायला भेटली आहे. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहिला. इकडे सुपर ओव्हरची षटक प्रवीण आणि युवराज ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. म्हणून त्याची मार्कवरती आपण पाहतोय सुनील कांबळे. पहिला चेंडू युवराज साडी. हो, पहिला चेंडूवरती हवाई सफर केली आहे, पण यावेळा झेल ड्रॉप झालाय. खराब खराब क्रिकेट पाहायला भेटली आहे. युवराज सारख्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय, तोही सुपर ओव्हरच्या खेळामध्ये. नक्कीच झेल सुटतोय पहिल्या चेंडूवरती. तिकडे 2 धावा प्राप्त केले गेलेत. आपण सुपर ओव्हरचा जर खेळ पाहायला गेलो तर तिकडे फक्त 3 फलंदाजांना फलंदाजी करता येते. पण या अंडर प्रेशर सिच्युएशन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. झेल सुटलाय. सुनील युवराजसाठी हा चेंडू. हो, पुन्हा एकदा इकडे बाकी मोठा फटका आला. यावेळेला चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषेच्या पार. 4 धाब्यासाठी चौकार आलाय. युवराजच्या बॅट मधून या दबावाच्या क्षणी मात्र कमालीची फटकेबाजी पाहायला भेटली आहे. 4 धाब्याने धावसंख्या 6 झाली आहे. प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व, चौथा दिवस, दुसरा सामना इकडे अगदीच निर्णायक वळणावरती येऊन ठेपलाय. पहिल्या 14 षटकाच्या माध्यमातून निकाल लागला नाहीये, त्यामुळे आपल्याला सुपर ओव्हर मध्ये खेळ जाताना पाहिलाय. सुपर ओव्हर क्रिकेटचा खेळ, तिकडे कधीही काहीही घडू शकतं. एक एक धावाचं महत्व काय असतं. मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं की अगदी फक्त एका धाव्याने रनचेस होता होता वाचली होती. इकडे काय झाले तर स्कोर लेवल झाले, सामना टाय झालाय, सुपर ओव्हर मध्ये पोहोचलाय. सुनील राऊंड द विकेट आलाय युवराज साठी. यावेळेला मोठा फटका, पुन्हा एकदा फटका बसलाय. झेल टिपला जाईल का? हो, नाहीये, पुन्हा झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप होतोय. 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 8 झाली आहे. धावसंख्या हो, लाईट गेल्या बघा जरा तिथं.
हॅलो हॅलो 6 चेंडू 11ची गरज असेल. सुपर ओव्हरचा थरार इकडे रमलाय. प्रवीण आणि सँडी सलामीची जोडी मध्ये दाखल झाली. गोलंदाजी मार्कपती अतुल दिंडे. 6 चेंडू 11ची गरज. अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅचची एज लागून चेंडू जातोय. फॉर इकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील केलं जात आहे. एकेरी धाव आली आहे. नक्कीच 5 चेंडू 10ची गरज असेल. सामना जिंकायचा असेल तर इकडे आपल्याला बनवाव्या लागतील. सुपर ओव्हरच्या माध्यमातून 11 धावा. सामना आपण पाहतोय तो सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी, दुसरीकडे देवराज स्पोर्ट्स हसूर या दोन संघादरम्यान. नक्कीच आता मात्र 5 चेंडू 10ची गरज. देवराज स्पोर्ट्स हसूर संघ 5 चेंडू 10ची गरज. अतुल दिंडे गोलंदाजी मार्कपती. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कपती दिसतोय. 5 चेंडू 10ची गरज. 5 चेंडू 10 धावा बनवायच्या आहेत. ऑनसाईडच्या दिशेने 3 शतक तटिया सकलच्या बाहेर. ऑफसाईड वरती 3 शतक तटिया सकलच्या बाहेर. ओ फटकवलाय. चेंडू उंचावत आहे. चेंडू खाली. उज्ज्वल जाधव जेल टिपला गेला. विकेट आली आहे. सँडी शून्यावरती माघारी परतलाय. सुपर ओव्हरचा थरार रंगतोय. इकडे अतुल दिंडे दुसऱ्या चेंडूवरती सँडीला माघारी पाठवतोय. 4 चेंडू 10ची अद्याप गरज राहील. सुपर ओव्हरचा थरार इकडे रंगताना पाहायला भेटलाय. करवीर प्रीमियर लीग 2026 चौथ्या पर्वात आज इकडे सुपर ओव्हरचा सामना सुद्धा आपण पाहतोय. जबरदस्त अप्रतिम खेळाचं प्रदर्शन पाहायला भेटलंय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. पण पहिल्या सामन्यात 1 धावाचा निसटता विजय आला होता. इकडे स्कोर लेवल झालाय. पुन्हा सुपर ओव्हरचा थरार रंगलाय आणि सुपर ओव्हरच्या थरारामध्ये विकेट आली आहे. सुनील कांबळे न्यू बॅटर मैदानात इकडे आलाय. सूचना आली संयोजकांच्याकडून पुन्हा जर सुपर ओव्हर झाली तर मात्र सामना हा टॉस केला जाईल. अतुल गोलंदाजी मार्कपती. स्ट्राईकपती असेल तो सुनील. 4 चेंडू 10ची गरज. हा चेंडू ओ फटका. फटका यावेळेला मात्र सुनील कांबळेच्या बॅट मधून आलाय. षटकार. सीमारेषा पार षटकार. जबरदस्त फटका आलाय आणि या 6 धाब्याने धावसंख्या वाढतीये. 7 झाली आहे. आता बाकी विजयाचं गणित जर पाहिलं गेलं तर 3 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त अप्रतिम सामना रंगलाय. काय सामना रंगतोय. पहिल्या 14 षटकामध्ये सामन्याचा निकाल लागला नाहीये. सुपर ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलाय सामना. आता बाकी 3 चेंडू 4ची गरज. अतुल दिंडे तयार आहे. हा चेंडू घेऊन हापावं लागेल. यावेळेला मोठा फटकावण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. एकेरी धाव आली आहे. पायीच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. म्हणजेच काय आता 2 चेंडू 3ची गरज आहे. संयोजकांनी सूचना केली आहे जर इकडे परत सुपर ओव्हर झाला तर सामना टॉस वरती निकाल दिला जाईल. 2 चेंडू 3ची गरज. रंगतदार अवस्थेत सामना पोहोचतोय. मित्र हो एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे या खेळाडूंसाठी. कारण जीवाची बाजी लावली आहे खेळाडूंनी. इकडे 1-1 धावांचा संघर्ष आणि या संघर्षाची कहाणी कुणाच्या नावे लिहिली जाईल. ओ अनसाईडच्या दिशेने तडकवलाय. वेगानं क्षेत्ररक्षक आहे. इकडे चेंडू फील केला गेलाय पण यावेळा दोरीचा प्रयत्न केला जाणार नाही कारण सुपर ओव्हरची मॅच आहे. 1 विकेट ऑलरेडी आपण गमावली आहे. म्हणजेच पुन्हा एकदा काय होते. नो बॉल आलाय. नो बॉल आलाय.
इकडे रिव्ह्यू मागूला गेलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर इकडं काय घडलंय, दूध का दूध पाणी का पाणी व्हावं लागेल. क्षेत्रक्षक कुठे आहे हे पाहावं लागेल. कुमार कुमार प्लीज या, फास्ट या. इकडे अनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवला जाईल. नो बॉल चेंडू इकडे जाहीर होतोय. आणि त्याचबरोबर आता जर पाहिलं गेलं तर आता या चेंडूवरती 2 धावा आलेत. म्हणजे आता 1 चेंडू 1 धावेची गरज, सॉरी 2 चेंडू 1 धावेची गरज. रिहिट असेल, 2 चेंडू 1 धावेची गरज असेल. हिट आहे. पाहिलं गेलं तर फ्री हिटचा चेंडू असेल, त्यामुळे इकडे विकेटचा काही संबंध नसणार आहे. त्यामुळे इकडे काय घडेल, फक्त विकेट रनआउटच्या माध्यमातून येईल. आणि विकेट जर आली तर पुन्हा सामना टाय होईल, कारण आपल्याकडे 1 विकेट आपण ऑलरेडी गमावली आहे. फ्री हिट आहे, फ्री हिट आहे, ते सुद्धा आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. फक्त रनआउटची विकेट आपल्याला भेटेल. 2 चेंडू 1 ची गरज, 2 चेंडू 1 ची गरज. हो, या वेळा ही धाव पूर्ण केली गेली आहे, म्हणजे विजय आपल्या नावावरती केलाय. देवराज स्पोर्ट हासूर संघ इकडे विजयी ठरतोय. देवराज स्पोर्ट्स हासूर संघ विजयी ठरला. या सामन्यातील सामनावीराचा किताब पाहावं लागेल कोणाच्या नावे जाईल. सुपर ओव्हरचा थरार रंगलाय.